फायर LLB CET 8 मेला झालेली आहे आणि आज 19 मे आहे. म्हणजे साधारणतः 11 दिवस या CETला होऊन गेलेले आहेत. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की या CETचा रिझल्ट जो आहे तो कधी मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाई करू नका, कारण आपली अजून आन्सर की येणं बाकी आहे, ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन होणं बाकी आहे, त्यानंतर ऑब्जेक्शन रिड्रेसल होईल आणि शेवटी तुमचा रिझल्ट लागेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही टाइमलाईन जी आहे, तर कुठल्या आठवड्यामध्ये आपण काय एक्सपेक्ट करावं, कशा पद्धतीने आपले कॅप राऊंड सुरू होतील, तर कधी आपल्याला कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन करायचं आहे, कधी कॉलेजचं अलॉटमेंट होईल आणि कधी कॉलेजेस सुरू होतील, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी 2027 मध्ये LLB CET देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 18 मे पासून सुरू होत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असणारी काउन्सिलिंग सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जाणार आहे, ज्यामध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेज ऍडमिशन पर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेज वरती गाईड केलं जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सिलेक्शनची एक एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाईल. या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 मेला परीक्षा होऊन आता 11 दिवस उलटून गेलेले आहेत, पण CET सेलने अजून तरी फायर CETच्या संदर्भात अजून कुठलंही नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेलं नाहीये. जर आपण रिसेंट नोटिफिकेशन मध्ये पाहिलं तर फायर CET संदर्भात कुठलंही नोटिफिकेशन अजून तरी आलेलं नाहीये. आणि 3 इयर CETचं अजून ऑब्जेक्शन रिड्रेसल येणं बाकी आहे, कारण त्यांची जी आन्सर की होती ती 1 ते 3 मेच्या दरम्यान आली होती. आता आपली एक्झाम 8 मेला झाली आहे म्हटल्यानंतर आपली जी आन्सर की आहे ती साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने आपण एक्सपेक्ट करतो. 8 मेला आपला पेपर झाला तर त्याच्यानंतर 15 दिवस म्हणजेच 23 मेच्या आसपास आपली आन्सर की येऊ शकते. म्हणजे या आठवड्यामध्ये आपण आन्सर की फक्त एक्सपेक्ट करूयात. या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचा रिझल्ट मिळणार नाहीये. आता ही आन्सर की आल्यानंतर CETच्या होम साईटवरती जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 याच्यावरती क्लिक करून तुमच्या प्रोफाईलला लॉग इन केल्यानंतर तुमच्या लॉग इन मध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर हा ऑप्शन दिसेल. तो ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे फायर LLB CETचा ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही क्लिक करून तुमची आन्सर की पाहू शकता. आता ही जी आन्सर की येते याच्यामध्ये CET सेल विद्यार्थ्याने त्याच्या सेशनमध्ये अटेम्प्ट केलेले सर्व प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं आणि CET कडनं देण्यात येणारी आन्सर की डिस्प्ले होते. तिथे मग तुम्ही कुठला ऑप्शन योग्य सिलेक्ट केलेला आहे आणि ॲक्च्युअल त्या प्रश्नाचा आन्सर काय आहे हे CET सेल मेन्शन करते. त्यावरनं आपले बरोबर आलेले रिस्पॉन्सेस आपण चेक करू शकतो आणि एक मार्कांचा अंदाज आपण त्या आन्सर कीवरनं घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की CET सेलकडनं एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आलेलं आहे किंवा एखादा प्रश्न चुकीचा आहे किंवा ऑप्शन्स चुकीचे आहेत, तर तुम्ही त्याच्याविषयी ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता. हे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतात. जर ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट केलं, व्हॅलिड ऑब्जेक्शन असेल, तर CET सेल तुम्हाला ते 1000 रुपये रिफंड करते आणि जर इनव्हॅलिड असेल तर ते तुम्हाला रिफंड केले जात नाही. आता जर 23ला आन्सर की आली तर त्याच्यानंतर विद्यार्थी 3 दिवस त्या आन्सर कीवरती ऑब्जेक्शन्स घेतात आणि ते ऑब्जेक्शन्स घेतल्यानंतर परत CET सेल एक नवीन डॉक्युमेंट जारी करतं. त्याच्यामध्ये घेतलेल्या ऑब्जेक्शनवरती रिड्रेसल देण्यात येतं. म्हणजे जर 23 मेच्या आसपास आपली आन्सर की आली तर 6 जूनच्या आसपास आपल्याला ऑब्जेक्शन रिड्रेसल मिळेल. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ऑब्जेक्शन रिड्रेसल येईल अशी अपेक्षा करूयात. त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर त्यानंतरचे जवळजवळ 15 दिवस म्हणजे जून 20 पर्यंत आपल्याला फायर CETचा रिझल्ट मिळेल. तर अशा पद्धतीने साधारणतः ही टाइमलाईन असणार आहे. 1 जुलैला आपले कॅपचे रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि युजली आपले 3 कॅप राऊंड होतात. याच्यामध्ये कॅप राऊंड 1 आणि 2 साठी आपल्याला सुरुवातीला कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात. आपला रिझल्ट आल्यानंतर CET सेल आपल्याला पर्सेंटाईलच्या फॉर्ममध्ये आपला रिझल्ट देते. ज्यावेळेस आपण कॅप राऊंडला अप्लाय करतो त्यावेळेस CET सेल एक मेरिट लिस्ट बनवते. आता ही जी मेरिट लिस्ट बनवली जाते, या मेरिट लिस्टमध्ये आपले रँक असतात आणि ज्यावेळेस आपण कॉलेजेसला अप्लाय करतो त्यावेळेस या रँकच्याच बेसिसवरती कॉलेजचं अलॉटमेंट आपल्याला होतं. आता जर जुलै महिन्यामध्ये कॅप राऊंडची प्रोसेस सुरू झाली तर जुलै महिन्याच्या शेवटीच आपण एक्सपेक्ट करू शकतो की कॉलेजचं अलॉटमेंट आपल्याला होईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये आपलं कॉलेज सुरू होईल. तर हे साधारणतः 3 राऊंड होतात, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि शेवटी मग एक इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड असतो.
आणि मग आपल्या पर्सेंटाईलनुसार, आपल्या रँकनुसार आणि कॉलेजमध्ये असणाऱ्या सीटच्या अवेलेबिलिटीनुसार आपल्याला कॉलेजचं अलॉटमेंट केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी, आता विद्यार्थी मित्रांनो हे प्रेफरन्सेस देण्यासाठी, त्यानंतर कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी, अगदी कॅप राऊंडचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून तर तुमचं ॲक्च्युअल कॉलेज ॲडमिशन होऊपर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स मदत करणार आहेत. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर कट ऑफचं ॲनालिसिस असेल, तुम्हाला किती मार्क्स आहेत, मागच्या वर्षी काय ट्रेंड होता आणि तुम्हाला त्या मार्क्सनुसार कुठलं कॉलेज भेटू शकतं, याविषयी असणारा गायडन्स सुद्धा तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठले व्हिडिओज या चॅनलवरती ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत हवे आहेत याविषयी व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.